अप्रतिम MDH काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा प्रकारच्या चर्चा होत्या. मात्र आज शरद पवार साहेबांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे आणि यावरती आता यामुळे फुल स्टॉप लागला आहे का असं देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आहेत. काय सांगाल, पवार साहेबांनी आज असं म्हटलं की जे भाजपसोबत गेले त्यांना आपण सोबत घेऊ शकत नाही किंवा संधी साधूपणा ज्यांनी केला आहे त्यांच्यासोबत आपण जाऊ शकत नाही. असं आहे की याच्यात आमच्यासारखे कार्यकर्ते जे अनेक वर्षापासून पवारसाहेबाच्या विचारावर काम करतात त्यांना फार काही नवल वाटत नाही. कारण शरद पवारसाहेबाचं मागच्या 55-60 वर्षाचं राजकारण जर बघितलं तर ते छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, गांधी, नेहरू या विचारावर पवारसाहेबांनी राजकारण केलेलं आहे आणि हाच विचार आदरणीय पवारसाहेब पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळं पक्ष एकत्र होणार, पवारसाहेब भाजपसोबत जाणार, ह्या सगळ्या चर्चा फक्त मीडियामध्ये आणि बातम्यामध्ये होते. पवारसाहेब तसं कधीही बोललेलं आमच्या पाहण्यात आलं नाही आणि आम्हाला विश्वास होता की पवारसाहेबांनी जो विचार इतक्या वर्ष जोपासला आहे तो विचार आदरणीय पवारसाहेब हे सोडणार नाहीत. त्यामुळं हे माध्यमांना जरी नवल वाटत असलं तरी आम्हाला नवल वाटत नाही, कारण पवारसाहेब हे फक्त एक नेता नसून तो एक विचार आहे आणि त्या विचारावर आम्ही काम करतो. माळेगाव कारखान्याची निवडणूक सुरू आहे आणि त्यामध्ये चंद्रराव जे आहेत त्यांच्यावरती अजितदादा टीका करतात. त्यांनी असं म्हटलं की आता वय 85 झालं आहे, विस्मरण होत आहे. असं आहे की खरं तर अशी टीका करणं योग्य नाही. विस्मरण हे 85 वर्ष वयाच्या माणसाला होतं आहे असा कोणी गैरसमज करून घेऊ नये. 85 वर्षाचे लोक लई खमके असतात. त्यांनी ठरवलं 85 वर्षाच्या लोकांनी तर ते काय करू शकतात हे आपण अनेक निवडणुकीत बघितले, किंबहुना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील बघितले. पण असं एखाद्या वयोवृद्ध माणसावर टीका करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. खरं तर आपली महाराष्ट्राची संस्कृती ही वडीलधाऱ्याचा आदर करणारी संस्कृती आहे. पण एखाद्या निवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं मला वाटतं हे त्यांच्या पदाला शोभणारं नाही. त्यांनी काय शुभेच्छाच दिल्या ना त्यांना उपमुख्यमंत्र्याचे मुख्यमंत्री व्हायला, तर त्यांनी त्यांचं विस्मरण होतं आहे असं बोलणं मला वाटतं हे बरोबर नाही. हे कुठंतरी राजकारणात पातळी सोडून वयस्कर माणसावर, ज्येष्ठ माणसावर टीका केली जाते आणि हे बारामतीकरांना पटणारं नाही. कारण याच्या अगोदरही लोकसभेत ज्यावेळेला शरद पवार साहेबावर टीका झाली त्यावेळेला ती बारामतीकरांना आवडली नाही. बारामतीकर हे नेहमी आपल्या वडीलधाऱ्याचा आदर करतात आणि ज्यावेळेला वडीलधाऱ्याचा अनादर होतो त्यावेळेला बारामतीकर योग्य ती भूमिका घेतात. पुढे ते असं सुद्धा म्हणाले की मला बारामतीकरांना चेअरमन पदाची कारकीर्द काय असं दाखवायची आहे. नाही, आता ठीक आहे, ते त्यांचा विषय, काय बोलायचं, त्यांनी काय बोलावं हे आपण सांगू शकत नाहीत. पण कारखाना मागच्या 5 वर्ष त्यांच्याच ताब्यात होता, त्यांच्याच आदेशानं, सूचनेनं तो कारखाना चालत होता. त्याच्यामुळे त्याचा कारभार कसा झाला हे माझ्यापेक्षा माळेगावातले सभासद चांगले सांगू शकतात. ते पुढे असंही म्हणाले की आता विरोधक असा आरोप करतात की तिकडे मुख्यमंत्री व्हायला गेला होता आणि आता पुन्हा इकडे कसा येतोय निवडणूक लढवायला चेअरमन पदाची. आता ठीक आहे ना, आता विरोधक म्हणल्यावर त्यांनी ती अपेक्षा, उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री व्हावं अशीच त्यांची अपेक्षा जर असली तर मला वाटतं तालुका म्हणून ती काही गैर नाही. उलट ते पुढं जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देत आहेत. पण त्यांना वाटत असेल की ते आता मागे येत आहेत म्हणून त्यांना वाईट वाटलं असेल. तालुक्याचा माणूस पुढं जावा ही भावना त्यांनी ठेवली असेल. बीड शहरामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडचे वाढदिवसाच्या बॅनरवरती फोटो लागले आणि विशेष म्हणजे अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्याच्या जिल्हा सरचिटणीसांचा वाढदिवसाचे बॅनर होते. ते असं आहे की वाल्मिक कराड आणि कंपनीच्या मागं सरकार आहे हे पहिल्या दिवसापासून बीड जिल्ह्यातल्या अगदी लहान शेंबड्या पोराला पण माहिती आहे. त्यांनी कधी हकालपट्टी केली का वाल्मिक कराडशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने? कधीच केलेली नाही. आणि त्यांनी नेहमीच त्यांना पाठीशी घालण्याचं काम सातत्यानं केलेलं आहे. अनेक आरोपी त्यात निष्पन्न होऊ नयेत म्हणून सरकारी पातळीवर बऱ्याच हालचाली त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळं त्यांचा ह्यांना पाठिंबाच आहे. त्यांनी जे काही कृत्य केलं त्यांना ह्यांचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळं त्यांचा फोटो बॅनरवर लागला याच्यात आम्हाला काही नवल वाटत नाही. कारण त्यांनी कधी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. पक्षातून काढायची किंवा बडतर्फ करायची. फक्त विष्णू चाटेला तालुका अध्यक्षपदावरून काढले, पक्षातून कुणालाही काढलेलं नाही त्या आरोपीपैकी. नक्कीच आपल्यासोबत महबूब शेख हे होते आणि त्यांनी जी अजितदादांकडून टीका होती ती वयोवृद्ध लोकांवरती अशा प्रकारची टीका करणं योग्य नसल्याचं म्हटलं. दुसरीकडे वाल्मिक कराड आणि गँगच्या पाठीमागे सरकार पहिल्यापासून असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. कॅमेरामॅन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड.
MDH चा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.